श्रीरामपुरात लाखोंचा गांजा विक्रीस आणलेल्या दोघांना अटक, तालुका पोलिसांची कारवाई। मध्य प्रदेश येथून श्रीरामपूर येथे राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गांजा विक्रीला येत असल्याची माहिती मिळाल्यानं श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंडेगाव येथे सापळा रचून तब्बल 7,62,600 रुपये किमतीचा 35.26 किलो गांजासह श्रीरामपूर येथील अनवर शाह आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुण पावरा या दोघांना गजाआड केलं। सदर गांजा प्रकरणी दोन्ही आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सहाय्यक फौजदार सतीश गोरे, राजेंद्र लवांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रणनवरे, पोलीस कॉन्स्टेबल साजिद पठाण, श्रीकांत वाबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, संतोष दरेकर, पोलीस नाईक सचिन चनाड, रामेश्वर वेताळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। मध्य प्रदेशमधून एक पिकअप व्हॅन श्रीरामपूर येथे अवैधरित्या गांजा वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही सापळा लावला असता त्यात आरोपी नामे अनवर एजाज शाह राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर व तरुण बाबूलाल पावरा राहणार शिरपूर हे मिळून आलेत। त्यांच्या ताब्यातून आम्ही जवळजवळ 7,62,600 रुपयाचा मुद्देमाल गांजा जप्त करण्यात आलेला असून पुढील कारवाई करीत आहोत।